शुभ सकाळ विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. खूप दिवसांनी परत आपली भेट होत आहे. आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील 15वा पद्य खोद आणखी थोडेसे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 10वीची परीक्षा अगदी जवळ येत आहे आणि चांगले मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत आणि तुम्ही मिळवणार. मला माहित आहे की तुम्ही सगळे खूप छान अभ्यास करत असणारच, प्रश्नच नाही. तरीही मी सांगते की आता तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सराव करा, प्रश्नसंच सोडवा. त्यामुळे तुमच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल. प्रत्येक विषयांच्या कमीत कमी 5 तरी प्रश्नपत्रिका SSC बोर्डच्या तुम्ही सोडवा. त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. बरं विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आता आपण आपल्या घटकाकडे वळूया. आपल्या कवितेचे नाव आहे खोद आणखी थोडेसे. खोद आणखी थोडेसे. 15व पद्य आहे खोद आणखी थोडेसे. आणि या कवितेच्या कवयित्री आहेत आसावरी काकडे. जन्म 1950. प्रसिद्ध कवयित्री. अनेक स्वरचित कवितांसोबत त्यांनी गद्यलेखनही विपुल प्रमाणात केलेले आहे. हिंदी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी गद्यलेखन केलेले आहे. मी प्रथम तुम्हाला कवयित्रीचा परिचय करून देते. सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवलंच असेल. ठेवले ना समोर? ओके, चला. प्रसिद्ध कवयित्री त्यांचे अनु मनू, शिरू, ऋतुचक्र, टिक टॉक ट्रिंग, भिंगोरा भिंग हे बाल साहित्य आहे बरं का. म्हणून ही अशी त्यांच्या पुस्तकांची नावही खूप सुंदर आहेत. बालकविता संग्रह, आकाश, आरसा, उत्तरार्ध, मेघ दर्शन बिंदू, लाहो, शपथ, सार्थ सहजीवनाची, स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तरीही काही बाकी राहील, बोल माधवी, लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह. अनुवादित म्हणजे त्यांनी काही हिंदीतील प्रसिद्ध कवींच्या कविताही मराठीमध्ये अनुवादित केलेल्या आहेत आणि त्यांना पुरस्कारही मिळालेला आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा प्रतिभावंत कवयित्री आपल्या आसावरी काकडे आहेत. 1990 साली त्यांना विशाखा पुरस्कार मिळालेला आहे आणि 1992 साली त्यांना राज्य सरकार यांनी सन्मानित केलेला आहे. आसावरी काकडे, जन्म 23 जानेवारी 1950. तुम्हाला मी या कवितेची मध्यवर्ती कल्पना मी स्वतः सांगते. अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा कवयित्री आहेत. आपण जेव्हा एका कवयित्रीचा किंवा कवींचा जेव्हा परिचय करतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यातून पण आपल्याला स्फूर्ती मिळते बरं का. अशी बरेच विद्यार्थी मैत्रिणी असतात की त्यांना कविता लेखन करायला आवडते किंवा काहीतरी लिहायला आवडतं. आपल्या कवयित्री पण तुमच्यासारख्याच एक विद्यार्थिनी होत्या. त्यांनी 10वी नंतर त्यांनी बीकॉम मीन्स कॉमर्स साईड घेतली. त्यांनी बीकॉम पूर्ण केलं. बीकॉम पूर्ण केल्यानंतर त्यांनी मराठीतून MA केलेला आहे आणि बऱ्याच कवितांचा संग्रह त्यांनी काय केलेला आहे, लेखन केलेलं आहे. कवितांबरोबर त्याने अनेक गद्य लेखन पण केलेलं आहे विपुल प्रमाणात. अशा प्रतिभावंत कवयित्री आहेत. सांगण्याचा एवढाच उद्देश आहे की तुमच्यातील पण कोणीतरी पुढे मागे कवयित्री किंवा लेखिका बनू शकतात. म्हणून मी सांगितलेले आहे की आपल्या या कवयित्रींना अनेक सन्मान आणि पुरस्कार अनेक सन्मानीने सन्मानित केलेला आहे पुरस्कारांनी. आता आपण प्रथम कवितेची मध्यवर्ती कल्पना पाहूया. ही कविता आपण जी शिकतो की नाही ती फक्त मार्क्स गुण मिळवण्यापुरती नाही, त्याच्यातून खूप काही शिकणार आहोत. इतकी आशावादी कविता आहे की आपल्याला जीवनात प्रत्येक टप्प्यावर आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर ही कविता मार्गदर्शन करणारी आहे, काहीतरी शिकून जाणारी आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता म्हणजे आशा यांचे पॉझिटिव्ह विचार यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. आपण जीवन जगत असताना फक्त जीवन जगत असताना नुसतं भरकटायचं नाही बरं का. आता तुम्ही विद्यार्थी दशेत आहात तर विद्यार्थी दशेत असतानाच तुम्ही तुमचं ध्येय ठरवायचं आहे. ध्येय माझं काय आहे, मला काय बनायचं आहे हे ठरवल्यानंतर ते ध्येय प्राप्त करताना अर्थातच तुम्हाला खूप अडचणी येतील, कष्ट घ्यावे लागणार आहेत, परंतु घाबरायचं नाही. खूप कष्ट घ्यायचे आहेत, प्रयत्न करायचे आहे, संयमही ठेवायचा आहे, संयम तोडायचा नाही आणि त्याच्यातूनच तुम्ही पुढे जाणार आहात.
हीच तर मध्यवर्ती कल्पना आहे कवीची. या कवितेमध्ये मध्यवर्ती कल्पनेमध्ये कवीने काय सांगितलेलं आहे की जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहावे लागते. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. वास्तव आनंदाने स्वीकारावे, बरं का. भ्रमात राहायचं नाही, वास्तव आनंदाने स्वीकारावे. जे वास्तवात, जे वर्तमानात आहे ते स्वीकारायचं आणि त्यांना धरूनच, त्यांच्यावर मात करूनच आपण पुढे जायचे आहे. कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी लागते. उमेद, जीवनात जर काहीतरी नवीन आशा, नवीन किरण तुम्हाला मिळवायचं असेल तर प्रयत्न, कष्ट हे फार महत्वाचे आहेत. देहरी पलंगावरी आयतं बसून काहीही आयुष्यात होत नाही. त्या लोकांना काही आयुष्यात मिळत नाही. त्यामुळे कष्ट, जिद्द, चिकाटी, संयम हे गुण ज्यांच्याकडे असतील तो माणूस यशस्वी होणारच. आपण जिथे, तुम्हाला माहितीये, आपण काही ध्येय ठरवतो आणि ध्येय ठरवल्यानंतर केव्हा केव्हा प्रत्येक वेळेला पटकन पहिल्याच याला यश मिळेल असं नाही. कधी कधी अपयशही येऊ शकतं. परंतु अपयशांना घाबरायचं नाही. तिथेच जर थांबलात ना तर तुम्ही फसाल. तिथे न थांबता परत पुढे जायचंय, परत कष्ट करायचे, परत प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्याला जे उद्दिष्ट मिळवायचं आहे ते हासिल करायचं आहे. आणि हेच आपल्याला आज कवितेतून शिकायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रथम पूर्ण कविता ऐकूया आणि मग कवितेचं एक एक कडवं शिकूया. मी प्रथम तुम्हाला ना पूर्ण कविता ऐकवते. कविता अशी आहे की त्याला तुम्ही चाल लावू शकता. मी अगदी साधी चाल लावलेली आहे. चाल लावली तर खूप फायदे होतात, पाठही होतात आणि गुण पण चांगले मिळतात, कारण गाळलेली जागा वगैरे पटकन लिहिता येतात ना. तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका बरं. कविता. खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. कसं मस्त अर्थ आहे. मी तुम्हाला अर्थ समजून सांगते. घट्ट मिठू नये ओठ, गाणी असतेच गमणी, आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पाणी. मूठ मिठून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. छोटीशीच कविता, परंतु आशयाने भरलेली आहे, आशयाने ओतप्रोत भरलेली आहे. इतकी सुंदर अशी, सहज, सोपी आणि प्रत्येक शब्दातून अर्थ सहज फुलवणारी अशी ही सोपी कविता आहे. चला तर मग आपण प्रत्येक कवितेतील ओळीचा, कडव्यांचा अर्थ अभ्यासूया. प्रथम कडवं आहे, खोद आणखी थोडेसे, खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी, खोटी नसतात नाणी. विद्यार्थी मित्रांनो, एखादी विहीर खोदताना जी विहीर आपली तहान भागवते, त्या विहिरीला जो झरा लागतो तो शोधण्यासाठी आपल्याला भूगर्भ जलाची पातळी म्हणजेच पाण्याची पातळी शोधताना खूप खोलवर खणावी लागते विहीर. अगदी सहज लागत नाही बरं का पाणी, खूप खोलवर खोदावी लागते, खणावी लागते. परंतु जर खणताना पाणी लागले नाही तर ती विहीर सोडायची का आपण? ती विहीर खणायचीच नाही का? खणायची. आपण अर्धवट सोडायची नाही. ती विहीर अजून खोदतो आपण, खोलवर जातो आणि मग आपल्या हाती निर्मळ स्वच्छ पाणी म्हणजेच पाण्याचा झरा लागतो. जो झरा आपला आत्मा, मन, तहान काय करतो रे? तृप्त करतो. हा झरा खोदण्यासाठी आपल्याला कसं खोलवर जावे लागते, आपण थांबत नाही. त्याप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो, आपले जीवन जगत असताना आपल्याला ज्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचे आहे त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कष्टांची कास धरावी लागते. कष्टांची कास, संयम,
चिकाटी, जिद्द असावी लागते आणि आपण जिद्दीने त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचायचे आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की बाजारामध्ये आता तुम्ही म्हणाल मॅडम ही पुढची ओळ किती कठीण आहे, नक्की काय आहे बरं याचा अर्थ? सारी खोटी नसतात नाणी. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजातील व्यवहारांमध्ये कधी कधी बघा आर्थिक व्यवहारांमध्ये मध्येच खोटी चलने येतात फसवण्यासाठी, फसवेगिरी किंवा हे जे फसवण्याचे धंदे असतात, हे फसवणारी लोक असतात. ते कधी कधी खोटी नाणी काढतात, खोटे चलन काढतात. परंतु या खोटे नाणी आल्यानंतर किंवा खोटी चलनं व्यवहारात आल्यानंतर आपल्याला कळतं आपण हुशार आहोत, बरोबर बरं का. मग अशा वेळेला आपण जर ही नाणी किंवा अशी ही चलनं जर व्यवहारात आली तर आपण आपले व्यवहार थांबवतो का? नाही थांबवत. आपण आपले व्यवहार चालूच ठेवतो. आपण त्याच्यात पडायचं नाही. आपण आपल्या व्यवहाराकडे नीट लक्ष द्यायचं आहे. आपण आपले व्यवहार चालूच ठेवतो. त्याच प्रकारे आपण जीवन जगत असताना आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा वावरतो तेव्हा धूर्त, कपटी, लबाड, फसवी आणि ढोंगी लोक आपल्या अवतीभोवती वावरत असतात. मग ह्या व्यक्तींकडे बघून आपण आपल्या जगण्यावरील विश्वास सोडून द्यायचा का रे मुलांनो? जगण्यावरील विश्वास सोडून द्यायचा का? किंवा चांगल्या लोकांवरील विश्वास सोडायचा का? नाही. ह्या लोकांना बाजूला ठेवून आपण आपल्या मनाला सांगायचं की ह्या जगात अजूनही कितीतरी काय हे जग अजूनही चांगल्या लोकांवरती चाललेलं आहे. जी लोक सतत दुसऱ्यांना मदत करत असतात, जी लोक सतत दुसऱ्यांना काय करत असतात, धीर देत असतात, त्यांना मदतीचा हात पुढे देत असतात, अशा लोकांमुळेच तर जग चाललेलं आहे. त्यामुळे जगात वावरताना आपण काय करायला पाहिजे रे? थोडा विश्वासही ठेवायला पाहिजे, संयमही ठेवायला पाहिजे. आणि इथे आपण म्हणजे कवितेने ह्या विहिरीचं उदाहरण देऊन आणि या खोट्या चलनांचं उदाहरण देऊन आपल्याला पटवून दिलेलं आहे की तुम्ही आयुष्य जगत असताना, उद्दिष्ट प्राप्त करत असताना हे गुण तुमच्याकडे ठेवा आणि थोडा आत्मविश्वास किंवा थोडा दुसऱ्यांवरती विश्वासही ठेवायला शिका. तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने जगाल. विद्यार्थी मित्रांनो, पुढची ओळ अभ्यासूया आपण. बघा हा, की हे जे आहे हे आपल्याला स्क्रीनवरती एक चित्र दिसत आहे. एकमेकांना साथ देऊन ती लोक वर चढत आहेत. वर मीन्स काय रे? एकमेकांना मदत करत आहेत. पहिलं आपलं कडवं स्क्रीनवरचं गेलेलं आहे, तुम्ही पाठ्यपुस्तकात बघायचं आहे. घट्ट मिटू नये ओठ, घट्ट मिटू नये ओठ, गाणे असते ग मनी, अर्थ जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या मनी. कसंही माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, की माणूस हा ना भावनाशील प्राणी आहे. ज्या वेळेला भाषा ही अस्तित्वात नव्हती तेव्हा माणूस आपल्या भावनांच्या आविष्काराने एकमेकांशी संपर्क साधायचा. त्याला काय म्हणायचं आहे, समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे, हे फक्त तो भावनांच्या आधारे दाखवायचा. माहितीये तुम्हाला? अशा वेळेला भावनांचा आविष्काराने तो आपलं जीवन जगत होता. म्हणजे किती भावना महत्वाच्या आहेत. या कवितेतील या कडव्यात तेच म्हटलेलं आहे. कवयित्री म्हणतात की मिठू नकोस, अच्छा एक ओढ, घट्ट मिठू नये ओठ, गाणे असते ग मणी. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मणी, गाणे म्हणजे माहिती का भावना. गाणे हा शब्द भावनांसाठी वापरलेला आहे. भावनांचं प्रतीक म्हणून गाणं हा शब्द वापरलेला आहे. तिथे तुम्ही पाठ्यपुस्तकात पेनाने किंवा पेन्सिलने लिहून ठेवा. घट्ट मिटू नये ओठ. तुम्ही हे जे म्हणजे तुमच्या मनात जे विचार चाललेले आहेत त्या भावभावनांच्या आंदोलनाला व्यक्त करा. बिनधास्त जीवन जगा, घाबरू नका. तुमच्या मनामध्ये जे काही चाललंय ते तुम्ही काय करा, बिनधास्त व्यक्त करा आणि मोकळे व्हा. कारण प्रत्येक माणसाच्या मनात अनेक भाव आविष्कार असतात आणि ते व्यक्त झालेच पाहिजे. आणि जर ते वेळेवर व्यक्त झाले नाही तर त्याचा परिणाम त्या माणसाच्या जीवनावर होतो. म्हणून तुम्ही व्यक्त व्हा. केव्हा केव्हा काही माणसं आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही, कारण केव्हा केव्हा ते घाबरतात किंवा कधी कधी ना भावना व्यक्त करण्यासाठी योग्य असा व्यक्ती त्यांना सापडत नाही.
किंवा काही माणसं फार लाजाळू असतात आणि आपल्या भावना तशाच दडपून ठेवतात. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर तुमच्या आतमध्ये जे काही चाललंय ना ते समोर बिनधास्त बोला. कारण आपण समाजप्रिय व्यक्ती आहोत. एकमेकांशी बोलल्याशिवाय भावनांची आदान-प्रदान केल्याशिवाय आपले व्यवहार होत नाहीत, प्रगती होत नाही. त्यामुळे बिनधास्त भावना आपल्या व्यक्त करा. आणि मुलांनो, हे पटवून देण्यासाठी कवयित्रीने एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते आहे गळणाऱ्या पानाचं. पिकलेलं पान झाडावरून जेव्हा गळतं, एक पिकलेलं पान जेव्हा झाडावरून गळून पडतं, तेव्हा त्या पिकणाऱ्या पानाला किती वेदना होत असतील. आर्त म्हणजे काय? वेदना. किती वेदना होतात, किती दुःख होतात त्या झाडाला सोडून जाताना. बरोबर की नाही? कारण त्यांनी नवनिर्मिती झाल्यापासून, त्याचा जन्म झाल्यापासून त्यांनी त्या झाडावरच त्याचा जन्म झालेला आहे आणि आता ते झाडाला सोडून पडणार आहे. अशा वेळेला त्या पानाला पण दुःख होत असेल, पण ज्या वेळेला जेवढं दुःख पानाला होतं तेवढंच दुःख त्या झाडालाही होतं. कारण झाडानेही त्या पानाचा जन्म पाहिलेला असतो. त्याच झाडाने ज्या वेळेला जन्म पाहिलेला असतो त्याच वेळेला ते गळून पडताना पण पाहिलेलं असतं. परंतु तुम्हाला माहित आहे का, जेव्हा एक बाजू असते तेव्हा दुसरी बाजू पण माणसाला असते आशावादी. तशी ती पानातून दाखवलेली आहे की जेव्हा गळून पडणारं पान जमिनीमध्ये गाडलं जातं तेव्हा त्या पानातून एक नवीन निर्मिती होते गवताची. त्यामुळे पानाला माहित आहे, त्या पानाचं दुसरं मन डोकावतं, नाही मला परत जन्म मिळणार आहे आणि मी परत माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. त्याचप्रमाणे झाडाच्या बुंध्याला, झाडाच्या खोडालाही माहित आहे की हे गळणारं पान जरी गळून पडलं ना तरी शिशिर ऋतू संपल्यानंतर मला ह्या वसंत ऋतूमध्ये परत नवीन पालवी फुटणार आहे आणि मी परत पानाने काय होणार आहे? बहरणार आहे. असंच आयुष्यात आपण वागायचं असते. अरे एकदा जर अपयश मिळाले तर अपयशाने खचून न जाता परत जिद्दीने उभे राहायचं. कळलं का? परत जिद्दीने तेवढंच उभं राहायचं आणि परत जिद्दीने संकटांना सामोरी जाऊन, अडचणींना सामोरी जाऊन उद्दिष्ट प्राप्त करायचं आहे, जीवन जगायचं आहे. सकारात्मक विचार या कवितेतून आलेला आहे. खूप सुंदर अशी कविता आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला एक नवीन उमेद, एक नवीन आशा देऊन जाते ही कविता. चला आपण पुढील कडव्याकडे वळूया. मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. कवितेच्या ओळी आणि कवितेतून आलेला अर्थ खूप सुंदर असा आहे. मूठ मिटून कशाला. काही लोकांना ना खूप असं वाटतं, अरे मी खूप म्हणजे कसं आहे, मी खूप सर्व गुणांनी असा संपन्न आहे. असा गर्व ठेवायचा नाही. जिथे गर्व तिथे प्रगती नाही. ज्या व्यक्तीत गर्व ठासून भरलेला असतो ती व्यक्ती कधीच प्रगती करत नाही. आणि जेवढी नम्रता तेवढं तुम्ही उंच शिखरावर पोहोचणार. खूप सुंदर कविता आहे. खूप छान अशी ओळ आहे. कशाला म्हणायचं मी सर्वतोपरी खूप सर्व गुण संपन्न आहे? नाही. अरे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही क्षमता काही क्षमता कमी असतात. त्या कमी क्षमतांना ओळखावं. उलट माझ्याकडे कोणते चांगले गुण आहेत आणि माझ्याकडे कोणत्या कमी क्षमता आहेत, तर त्या क्षमतांना ओळखावं आणि त्या क्षमतांचा विकास करून अजून चांगले गुण आपल्यामध्ये संपादन करून यश प्राप्त करावं. म्हणजेच काय रे? अरे तुमच्याकडे ज्या कमी क्षमता आहेत त्यांचा विकास करा. बिनधास्त. कुठे लाजू नका. कारण प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कमी असतं. सर्व गुण संपन्न असं कोणीही जगात नसतं. त्यामुळे स्वतःला व्यक्त करा, प्रगती करा. आणि दुसरं म्हणजे तुमच्या मनामध्ये ना, तुम्हाला माहितीये का, असं कधीच घाबरायचं नाही. बिनधास्त तुमच्या मनामध्ये जे काही चाललंय, तुमच्या मनाला जे पटल, जे तुम्हाला ओलावा देते मनातून आतून, पॉझिटिव्ह विचार किंवा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा ज्या मनातून मिळते ते विचार बिनधास्त बाहेर आणून त्याप्रमाणे जगा. आणि तुम्ही पण जगा आणि दुसऱ्याला पण भरभरून तुमच्या ओंजळीतून खूप सुख द्या, खूप आनंद द्या.
जेवढं होईल तेवढं प्रत्येक वेळेला दुसऱ्याला हसवण्यासाठी, आनंद देण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळेला पैशाची गरज असते नाही. प्रत्येक वेळेला पैशाचीच गरज असते असे नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही ओळ लक्षात ठेवा. आपल्याकडे जे आहे ना, आपल्याकडे जे आहे त्याच्यातून आपण समाजाची, मुक्या प्राण्यांची, पक्ष्यांची, प्रत्येकाची सेवा करू शकतो. त्यासाठी पैसा गडगंज श्रीमंत असलं पाहिजे असं काहीच नाही. त्याचा पैशाचा आणि आनंद राहण्याचा काहीही संबंध नाही. चला तर पुढच्या कडव्याकडे वळूया. पुढचं कडवं आहे अर्थ, तळमळ, इच्छा, उत्कंठ. मगाशी मी सांगितलेलं आहे. ऐशा. पटकन स्क्रीन पुढे जाते. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लाभते थोडेसे. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती माझं कडवं पुढे गेलेलं आहे. सॉफ्ट दबलं तरी ते पुढे गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघा बरं, कडवं काय आहे बरं. मी परत एकदा ते बोलते हा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. तुम्ही बघा ना, तुमची आई वडील नेहमी तुम्हाला प्रोत्साहन देत असतात. अरे येईल तुला, कर ना तू, बिंदास कर. आणि लहान असताना तर तुम्हाला चालण्यासाठी ते लोक बिंदास सोडतात. जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल टाकता त्यावेळेलाच तुम्हाला ते बिंदास सोडतात, कारण तुम्हाला चालता आलं पाहिजे म्हणून. अशाच प्रकारे जीवनात यश मिळवायचं असेल तर काय पाहिजे? जिद्द, चिकाटी, संयम आणि कष्ट पाहिजे. कवयित्री ह्या कडव्यातून अजून जगण्याला बळ देत आहेत. तुमच्या जीवनाच्या ऊर्जेला बळ देत आहेत. समजलं का विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो? किती सुंदर अशी ओळ आहे बघा. तू ना अजून कष्ट कर, इथे थांबू नकोस. बघ तिथे पाणी लागेलच, झरा लागेलच, तू अजून जरा खण. म्हणजेच काय, तू अजून थोडे प्रयत्न कर, तू इथे थांबू नकोस, तू अजून प्रयत्न कर, तुला नक्कीच यश मिळेल. म्हणजेच काय रे, केव्हा केव्हा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही काहीतरी शिकायला, कोणती तरी नवी कला संपादन करण्यासाठी किंवा एखादा नवीन खेळ शिकण्यासाठी जेव्हा तुम्ही प्रयत्न करता त्यावेळेला ना तुम्ही कष्ट घेता, प्रयत्न करता अगदी चिकाटीने. आणि कधी कधी तुम्हाला असं वाटते, मी एवढे कष्ट करते, प्रयत्न करते आणि मला काही हे जमतच नाही. एखादी कला, गाणं शिकणं म्हणा, तबला वाजवणं म्हणा, क्रिकेट म्हणा, कोणताही खेळ म्हणा, असं जेव्हा तुम्ही करता, खेळता, त्याचा सराव करता आणि कधी कधी तुम्हाला असं वाटतं, अय्या मी एवढे कष्ट घेते किंवा मी एवढे मी प्रयत्न करते आणि मला काय बरं जमत नाही, जाऊ दे आता मी करतच नाही. आणि तुम्ही ती गोष्ट ना तिथे थांबवता. अशा ठिकाणी थांबवता की ज्या ठिकाणी तुम्ही थांबला आहात त्याच ठिकाणावर थोड्याच अंतरावर तुमचं यश उभं असतं, परंतु तुम्हाला ते कळत पण नाही. आणि तुम्ही थांबून जाता आणि ती गोष्ट सोडून जाता. ती शिकण्याची गोष्ट सोडून जाता. त्याच वेळेला तुमच्या बरोबर इतर तुमचे मित्र मैत्रिणी ती कला म्हणा किंवा खेळ म्हणा किंवा अभ्यास म्हणा, त्याच गोष्टीसाठी तीच गोष्ट साध्य करण्यासाठी तुमच्याच बरोबर असतात. तुम्ही सोडून देता आणि ते विद्यार्थी, तुमचे मित्र मैत्रिणी त्याचा चिकाटीने, जिद्दीने काय करतात? पाठलाग करतात, कष्टाने पाठलाग करतात, त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि ती गोष्ट ते संपादन करतात, मिळवतात आणि त्यांना ना त्याच्यामध्ये यश पण मिळतं. कळलं का विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो? त्यांना त्याच्यात यश पण मिळतं आणि तुम्ही मात्र सोडून दिलेले असतात. तुम्हाला माहित नसतं की थोडंच अजून जरा मी कष्ट केल्यानंतर पुढे यश आहे. तुम्ही सोडून दिले. अशा वेळेला जीवन अर्ध राहतं. म्हणून कोणतीच गोष्ट अर्धी सोडायची नाही. पळायचं नाही. कोणतेही उद्दिष्ट असू दे, त्या उद्दिष्टाला ना अर्धवट सोडून मागे वळायचं नाही, पुढेच जायचं. कधी ना कधीतरी यश मिळतंच. जिद्दीने, कष्टाने मिळवलेल्या यशाचं फळ ही फार गोड असतं. पुढे बघा. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. अरे बाळा, तुला जीवन जगत असताना थोडे बळ मिळण्यासाठी
तुझ्या स्वतःमध्ये पण काय पाहिजे, सकारात्मक विचार पाहिजे. आणि हेच सकारात्मक विचार तुला जीवन जगण्यासाठी शिकवतील. सकारात्मक विचार करणं हे फार गरजेचं आहे, कारण नकारात्मक विचार आपल्याला प्रगती करून देत नाहीत. नेहमी सकारात्मकच विचार करा आणि त्यामुळे तुमची नक्कीच प्रगती होईल. अशा रीतीने ही कविता तुम्हाला तुमच्या जीवनात ऊर्जा देण्यासाठी, बळ देण्यासाठी, तुम्हाला उंच भरारी घेण्यासाठी, कळलं का? खूप सुंदर अशी कविता आज आपण शिकवलेली आहे. मी आशा करते की तुम्हाला ही कविता काय झाली असेल, समजली असेल. समजली नसेल तर मला बिनधास्त तुम्ही फोन करू शकता. समजली असेल तरी तुम्ही कमेंट्समध्ये लिहून सांगू शकता की मॅडम तुमची कविता आम्हाला आवडली, समजली. हा, तर आपण कविता कितपत समजली आहे हे अभ्यासण्यासाठी आपण स्वाध्यायाकडे वळूया. स्वाध्याय प्रथम आपल्या स्क्रीनवर आलेलाच आहे. खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे काय? खोदणे, विहीर खोदणे हे तुम्हाला तिथे प्रतीक दिलेलं आहे, परंतु खोदणे याचा अर्थ आपल्याला जीवनामध्ये काय घ्यायचं आहे? जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे. गाणे असते मनी. गाणे असते ग मनी म्हणजे काय? तर मनात नवनिर्मिती क्षमता असतेच, प्रत्येकाच्या असते. ती नवनिर्मिती क्षमता प्रत्येकामध्ये असते, फक्त ओळखता आली पाहिजे. मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना. मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला काय कल्पना सुचणार? तुम्हाला जर, मला असं वाटतं ही कविता वाचताना असं वाटत असेल की मनात गाणे म्हणजे गाणंच, तर गाणं म्हणजे भावना. आई वडिलांविषयी कृतज्ञता भाव किंवा आई वडिलांविषयी तुमच्या मनात असणारे भाव, देशाविषयी असणारे भाव, देशाविषयी असणारा अभिमान, मातृभूमीविषयी असणारा अभिमान. गाणे म्हणजे गाणे नाही, गाणे म्हणजे भाव, भावना. लक्षात ठेवा. गुरुजनांविषयी असणारा आदर, मित्रमैत्रिणींबद्दल असणारा जिव्हाळा. ह्या कल्पना ही 2 गुणांसाठी येतात विद्यार्थ्यांना. लक्षात ठेवा. कवितेतील संकल्पना आणि संकल्पनेचा अर्थ. सारी खोटी नसतात नाणी, घट्ट मिटू नको ओठ, मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. आता बघा ना, इथे तुम्हाला कवितेतील संकल्पना आणि संकल्पनेचा अर्थ या 2 म्हणजे अ आणि ब असे 2 गट येतात. तुम्हाला तिथे काय करायची आहे? जोडी लावायची आहे. अचूक अशी जोडी निवडायची आहे. सारी खोटी नसतात नाणी म्हणजे काय रे? सगळेच लोक फसवे नसतात. मगाशीच सांगितलेलं आहे. घट्ट मिटू नको ओठ म्हणजे काय? मनातील विचार व्यक्त करावे. तिसरं, मूठ मिटून कशाला म्हणायची भरलेली, भ्रामक खोट्या समजती बाळगू नकोस, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. म्हणजेच काय रे? मनातील सामर्थ्य काय बनवायचं आहे? व्यापक बनवायचे आहे. खालील ओळींचे रसग्रहण करा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. आशय सौंदर्य. खोद आणखी थोडेसे या कवितेमधून कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनामध्ये साध्य करण्याची उमेद माणसाला दिलेली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे हे समजून सांगताना वरील ओळींमध्ये प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय दिलेला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेशही ही कविता देते. तुम्ही अनेक म्हणी या कवितेवर लिहू शकता. प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्नाने अपयशाने खचून न जाता आणखीन जिद्दीने प्रयत्न करा. प्रयत्न करिता वाळूचे तेलही गळे. अशा अनेक तुम्ही म्हणी किंवा सुविचार याच्यावरती तयार करू शकता. खालील ओळींचे रसग्रहण करा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. साध्या सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे यमक प्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झालेली आहे. नादानुकूल शब्दकळा आणि ओघवती भाषा यांमुळे कवितेला सौंदर्य प्राप्त झालेले आहे. ही पूर्ण कविता विद्यार्थी मित्रांनो अष्टाक्षरी छंदात आहे. अष्टाक्षरी म्हणजे प्रत्येक कवितेतील ओळीमध्ये 8 अक्षरे आहेत आणि दुसऱ्या आणि चौथ्या ओळींवरती यमक साधलेला आहे. बघा बरं तपासून.
4 मार्काला भाषिक सौंदर्य लिहायला येतं. खूप सोपं आहे. त्यामुळे हे लिहायचं आहे. आणि रसिकांच्या मनावर पूर्णतः ही काय केलेली आहे, पूर्णतः ठसून जाते कवितेचा आशय. खालील ओळींचे रसग्रहण करा. झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे. आत्ताच शिकवले, डबल झालेले. त्याला आलं नाही. एक मिनिट परत चालू. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशी ही आशादायी स्फूर्ती देणारी कविता आणि कविता शिकून झाल्यानंतर कवितेच्या शेवटी मला तुम्हाला एक सुंदर अशा 2 ओळी एका प्रसिद्ध कवींच्या सांगायच्या आहेत. ती म्हणजे कोणती माहिती आहे? कवी गुरु ठाकूर यांची कविता. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटांनाही ठणकावून सांगावे याता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद.